डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती साकोली येथील बौद्ध विहार येथे धम्ममित्र समारंभ कार्यक्रम घेण्यात आला। या प्रसिद्ध प्रमुख वक्ते म्हणून धम्मचारी मंजू कीर्ती होते। तसेच धम्मचारी धम्मनाथ, धम्मचारिणी देवपती, धम्मचारी बुद्धदत्त इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। या धम्म समारंभामध्ये 21 धम्ममित्र म्हणून तयार करण्यात आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्धाचा विचार त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून पोहोचवले जाते व आपल्या आचरणात हे विचार कसे आणता येईल व प्रज्ञाशील करुणा व समतेच्या माध्यमातून आपण एकत्र धाग्यात कसे बांधले जाऊ या विषयावर धम्ममित्र यांनी मार्गदर्शन केले। या समारंभामध्ये त्रिशरम पंचशील व इतरही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार रुजवण्यात कसे येतील या पद्धतीचे मार्गदर्शन करण्यात आले। नंतर शीतल नागदेवे, कल्पना सांगोडे, प्रतिमा राऊत, स्वर्णमाला गजपिये, रवींद्र राऊत व इतर 21 बौद्ध उपासकांनी धम्ममित्र म्हणून स्वीकार केला। शेवटी सर्वांना भोजनदान देऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। साकोली येथे धम्ममित्र समारंभ कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात घेण्यात आले। या प्रसंगी आपले भंडाराचे धम्म मंजू कीर्ती आपल्यासोबत आहेत। सर, काय प्रतिक्रिया द्याल आजच्या शिबिरा समारंभाविषयी? आज साकोली येथे हा धम्ममित्र समारंभ पार पाडण्यात आला आणि इथे 20 महिलांनी धम्ममित्र म्हणून त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये स्वतःला सामावून घेतलेला आहे। त्यासोबतच 4 पुरुष होते। त्या 4 पुरुषांनी सुद्धा धम्ममित्र समारंभामध्ये स्वतःला धम्ममित्र म्हणून सामावून घेतलेला आहे। अशा तऱ्हेने हे 24 लोक त्रिरत्न बौद्ध महासंघ ही जी जागतिक चळवळ आहे, जे जगभर धम्मचा प्रसार आणि प्रसार करण्याचं कार्य करते, त्या चळवळीचे ते खऱ्या अर्थाने एक धम्ममित्र म्हणजे मित्र बनलेत आणि या अर्थाने धम्म प्रचार आणि प्रसाराच्या कामामध्ये स्वतःला आणि बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाप्रती त्यांनी शरणगमन केलं। ते शरण गेलेत आणि खऱ्या अर्थाने ते बौद्ध बनलेत। आजच्या या प्रसंगाने त्यांना खऱ्या अर्थाने जगभर बौद्ध म्हणून ओळख मिळालेली आहे। काय प्रतिक्रिया असेल, काय सांगाल? नाव सांगा। मी धम्मचारी बुद्धदत्त। आजचा जो कार्यक्रम आज पुढे पार पडण्यात आला, यामध्ये अगदी नव्यानंच साकोलीच्या इतिहासामध्ये हे धम्ममित्र समारंभ हा पहिल्यांदा इथं मध्ये घडविण्यात आलेला आहे। ही खऱ्या अर्थानं त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या इतिहासामध्ये नोंदली जाणारी ही गोष्ट आहे आणि खरं म्हणजे मला अत्यानंद आहे, मला खूप आनंद होत आहे की गेल्या अनेक 5 वर्षाचं जे मध्ये प्रचिती किंवा त्याचं फलद्रुप्ती आज झालेली आहे आणि त्या अनुषंगानं मी खूप आनंदित आहे। आज ज्या महिलांनी, पुरुषांनी या धम्ममित्र समारंभामध्ये भाग घेतलेला आहे आणि ते खऱ्या अर्थाने ह्या आमच्या चळवळीचे जागतिक लेवलवरती ते घटक बनलेले आहेत, त्या सर्वांचं मी पुनरावलोकन करतोय, अभिनंदन करतो। या समारंभामध्ये तुम्ही सहभागी झालात, कसं वाटते, काय सांगाल तुम्ही? आज आम्हाला या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर खूप सुंदर वाटत आहे आणि स्फूर्तिदायक वाटत आहे आणि मला असं वाटतंय की सर्वांनी हा धम्म घ्यायला पाहिजे आणि यामध्ये सर्वांनी येऊन सगळ्यांचं मनोबल वाढवायला पाहिजे। कोणती माहिती देण्यात आली धम्ममित्र समारंभ? आम्हाला पंचशिलेचे पालन करण्याची आणि धम्म काय आहे हे शिकवलेलं आहे। सर, आपलं नाव सांगा। मी धम्मचारी बुद्धरत्न। भंडारा जिल्ह्यामध्ये आम्ही धम्म वाढावा, बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म, या धम्माचा प्रचार व्हावा ह्या दृष्टिकोनातून कार्य करीत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बुद्धांच्या घरात जन्माला आल्याने बुद्ध होत नाही, तर प्रत्येक बुद्ध धम्माची ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक भिक्षूच्या हातून बुद्ध धम्माची दीक्षा घेतली, त्यानंतरच स्वतःला बुद्ध मानून घेतलं, ह्याच प्रकारची आमची ह्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये ही धम्ममित्रांची दीक्षा होत असते आणि आता ते सध्या एक परिपूर्ण बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून आचरणशील आणि कटिबद्ध असे व्यक्ती बनलेले आहेत। 20 स्त्रिया आणि 4 पुरुष।
त्यांनी कटिबद्धता स्वीकारलेली आहे आपल्या जीवनामध्ये पंचशिलेचे पालन करण्याची आणि बौद्ध धर्मानुसार आपला विकास करण्याची. सर्वसाधारण मानवापासून तर प्रबुद्ध मानव बनण्यापर्यंतचा जो विकास आहे तो विकास करण्याची त्यांनी प्रतिज्ञाबद्ध केलेली आहे. आणि याच धर्मातून बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे 1950 साली की बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी मला मनुष्यबळ मानसिक बळ पाहिजे, तो मनुष्यबळ आणि मानसिक बळ ह्याच प्रकारच्या संघातून निर्माण होणार आहे. आणि त्याकरता इथे लोक साकोलीमधील लोक धम्ममित्र हे कटिबद्ध झालेले आहेत असं मी आपल्याला ग्वाही देतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. नाव सांगा. माझं नाव धम्मचारिणी दीपवती, मी भंडारा केंद्रामधून आहे आणि मला अतिशय आनंद होत आहे की बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला पुढे नेण्यासाठी आमच्या साकोलीमध्ये 20 महिला पुढे आलेल्या आहेत. आणि निश्चितच बाबासाहेबांची अपेक्षा होती की आपल्या समाजाच्या महिलांचा विकास, यावरून समाजाचा विकास ते अनुभवत होते. तर खरंच म्हणजे ह्या ठिकाणी धम्मचारी बुद्ध दत्त आणि त्यांच्या टीमनी एवढं सुंदर मित्र समारंभाचा हा जो कार्यक्रम आहे तो घडवून आणलेला आहे. तर मी सगळ्यांचं म्हणजे खूप खूप स्वागत करते, पुण्यनमोदन करते आणि सगळ्यांना खूप सारं म्हणजे धन्यवाद पण देते. आणि ज्या नवोदित धम्ममित्र भगिनी आहेत, ज्या 20 महिलांची आज या ठिकाणी धम्ममित्र म्हणून दीक्षा झालेली आहे, तर त्यांना पण खूप सारं म्हणजे त्यांच्यासाठी शुभेच्छा देते की त्यांनी असंच ह्या धम्मरथाला म्हणजे बाबासाहेबांच्या धार्मिक चळवळीला अतिशय निष्ठेने आणि प्रामाणिकतेने पुढे नेण्यासाठी ते प्रयत्न करतील अशी मी आशा व्यक्त करते. जय भीम. नवबुद्ध आहे.